उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आईस्क्रीम, मिल्कशेक, फालुदा, कुल्फी यासारखे थंड थंड पदार्थ प्रत्येकालाच खावेसे आणि प्यावेसे वाटतात. म्हणूनच आज आपण बनवतोय पोटाला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं हे थंडगार असं ड्रायफ्रूट मिल्कशेक. बाजारामध्ये महागडं मिळणारं हे ड्रायफ्रूटचं मिल्कशेक आज आपण कमीत कमी खर्चात घरच्या घरी बनवून तयार केलेलं आहे. तासनतास दूध न आटवता अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे ड्रायफ्रूटचं मिल्कशेक कसं बनवायचं ते बघूयात. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू, सोबतच इथे मी घेतलेले आहेत 10 ते 12 पिस्ता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम केलेलं पाणी. गरम पाण्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता याला आपल्याला साधारण 1 ते 2 तास असंच भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे सब्जाचं बी. सब्जा बी उन्हाळ्यामध्ये खाणं फायदेशीर ठरतं, कारण त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. म्हणून मी 1 चमचावर सब्जाचं बी वाटीमध्ये काढून घेतलं. यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे. आता हे सब्जाचं बी भिजतं आहे तोपर्यंत इथे बघा, आपण सुरुवातीला जे ड्रायफ्रूट्स गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते व्यवस्थित भिजलेले आहेत. आता काय करायचं आहे, याचं आपल्याला साल काढून टाकायचं आहे. तर पिस्ता आणि बदामाचं आपल्याला साल काढून टाकायचं आहे. याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं की याची साल पटकन निघते. तर हे बघा, सगळ्या ड्रायफ्रूटची साल काढून झालेली आहे. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. यानंतर यामध्ये घालायची आहे 1 चमचाभर कस्टर्ड पावडर. कस्टर्ड पावडर घातल्यामुळे एकतर मिल्कशेक चवीला चांगलाच लागतो, त्याचबरोबर त्याला छान दाटसरपणा येतो. अर्धा चमचा विलायची पावडर यामध्ये घालायची. 5 चमचे मी यामध्ये साखर घातलेली आहे. आता साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याला बघा, मिक्सरवर फिरून ही अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता यानंतर बघा, इथे मी अर्धा लिटर दूध गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. अर्धा लिटर दुधापासून आज इथे आपण हा मिल्कशेक बनवतोय, त्यामुळे कढईमध्ये दूध गरम करायला ठेवले. गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध तुम्ही इथे वापरू शकता. म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असतं, त्यामुळे दुधाला पटकन घट्टसरपणा येतो आणि मिल्कशेकसुद्धा छान दाटसर बनून तयार होतो. आता या दुधाला आपल्याला मोठ्या गॅसवरती 1 उकळी काढून घ्यायची आहे. तर हे बघा, दुधाला उकळी फुटलेली आहे. दुधाला आता आपल्याला खूप जास्त आटवत बसायची गरज नाही, फक्त दूध आपल्याला मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथे आपण ही जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती यामध्ये घालायची. आज आपण ड्रायफ्रूट्स मिल्कशेक बनवतो आहे, त्यामुळे ड्रायफ्रूटची ही जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची, म्हणजे मस्त असा ड्रायफ्रूटचा मिल्कशेक बनून तयार होतो. आता याला दुधामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट लागलेली आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला या दुधामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधाला आपल्याला आता जास्त आटवायचं नाही आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि याला पळीने तळापासून एकसारखं हलवत ही पेस्ट घातल्यापासून आपल्याला बरोबर 10 ते 12 मिनटं शिजवायचं आहे. जसं आपण याला शिजवत जाऊ ना, तसं हे मिश्रण घट्टसर होत जातं. या मिश्रणाला दाटसरपणा येतो. कढईच्या कडेने जमा होणारी सायसुद्धा आपल्याला या दुधामध्ये मिक्स करत राहायची, म्हणजे मग या दुधाला छान दाटसरपणा येतो आणि मिल्कशेकसुद्धा चवीला चांगला लागतो. तर हे बघा, जसं आपण हे मिश्रण शिजवत जाऊ ना, तसं या मिश्रणाला दाटसरपणा येतो, कारण यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घातलेली आहे. खूप जास्त पण याला शिजवायचं नाही, नाहीतर थंड झाल्यानंतर हे मिश्रण खूप जास्त घट्ट होतं. तर हे बघा, हे मिश्रण शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, पळीच्या मागच्या बाजूला एक पातळ असा लेअर दुधाचा आलेला आहे, याचाच अर्थ हे मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे किंवा परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार झालं आहे. याला गॅसवरून उतरून खाली ठेवायचं आहे आणि आता याला आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिश्रण थंड होण्याकरता फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण हे मिश्रण बघा मी असंच गार करून घेतलेलं आहे. मिश्रण संपूर्णपणे थंड झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण भिजवून घेतलेलं हे सब्जाचं बी. त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूट्स मिल्कशेक बनवतो आहे, त्याच्यामुळे यामध्ये मी थोडेसे काजू, बदाम, पिस्त्याचे काप घातलेले आहेत. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडेसे ड्रायफ्रूटचे काप यामध्ये घातले की म्हणजे मग मिल्कशेक पिताना त्याचा क्रंच खूप छान लागतो, म्हणून ड्रायफ्रूट थोडेसे यामध्ये घालायचे. आता आपल्याला थंडगार मिल्कशेक बनवायचा, त्यामुळे मी थोडेसे बर्फाचे तुकडे यामध्ये घातलेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून याला थंड करून घेऊ शकता. मस्त असा थंडगार गारेगार ड्रायफ्रूट मिल्कशेक आपला घरच्या घरी पिण्यासाठी अशा पद्धतीने तयार होतो. याला सर्व करूयात.
तुम्ही बाजारामध्ये हा मिल्कशेक जर का प्यायला जाल तर तो खूप जास्त महाग मिळतो आणि चवीला सुद्धा तितकासा चांगला लागत नाही. पण ही पद्धत वापरून घरच्या घरी सुद्धा तुम्हाला हा पौष्टिक आणि थंडगार मिल्कशेक नक्कीच बनवता येऊ शकतो. तर एकदा करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.